विमान दुर्घटनेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा गूढ मृत्यू झाला। नेताजींच्या मृत्यूबाबत अनेक सवाल आजही उपस्थित करण्यात येतात। असं असतानाच सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातला नवा वाद उफाळून आलाय। सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची 20 वर्ष हेरगिरी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झालाय। सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित गुप्तहेर खात्याच्या 2 फायली समोर आल्यानंतर हा वाद निर्माण झालाय। समोर आलेल्या दस्तावेजानुसार 1948 ते 1968 या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर नजर ठेवली जात होती। या 20 वर्षापैकी 16 वर्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते। त्यांच्याच नेतृत्वात गुप्तहेर संस्थेचं काम चालायचं। याशिवाय नेताजींच्या कोलकाता इथल्या 2 घरांवरही नजर ठेवल्याचं समोर आलंय। बोस कुटुंबियांच्या पत्रांवर नजर ठेवल्याचीही बाब पुढे आली आहे। तसंच त्यांच्या स्थानिक आणि परदेश दौऱ्यांवर सुद्धा गुप्त नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती पुढे आली। या वादाच्या टायमिंगवर काँग्रेसनं सवाल उपस्थित केलाय। यावर काँग्रेसनं थेट पंतप्रधान कार्यालयाला लक्ष केलंय। यावर पंतप्रधान कार्यालयानंच उत्तर द्यावं अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे। तर बहुत उसूली तौर पर ये उठाना चाहता हूं कि प्रधानमंत्री के ऑफिस के ऊपर अगर इल्जाम लगाया है तो इसकी सफाई खुद प्रधानमंत्री का ऑफिस दें। जो जानकारी मिली है वो देश को पूरे उनके परिवार को, नेताजी सुभाष चंद्र बोस जी के परिवार को चौंकाने वाले डिटेल्स थे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी बर्लिनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत त्याचवेळी हा वाद समोर आलाय। Appointment with the Prime Minister Narendra Modi ji, he of course is abroad. So we were told by the PMO's office that on his return our appointment would be considered. एकूणच या प्रकरणामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।